खरेदी केलेल्या खुल्या प्लॉटवरील कर आकारणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। नोटरीद्वारे कर आकारणी करणारे कर्मचारी आणि प्रसंगी अर्जदारांवर कारवाई होईल असा इशारा आयुक्त कार्यालयाने बुधवारी दिला। शहराच्या हद्दवड भागात आजही नोटरीद्वारे खुले प्लॉटची खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू आहेत। हे व्यवहार बेकायदेशीर असल्याचे जिल्हा मुद्रांक कार्यालय आणि महापालिका प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे। महापालिकेने 2018 पर्यंत नोटरीद्वारे खरेदी केलेल्या प्लॉटवरील कर आकारणी बंद केली होती। कर आकारणी बंद असल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दा पुढे आला। त्यामुळे तत्कालीन आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी यात बदल केला। मात्र या निर्णयाचा काही जणांनी गैरफायदा घेतल्याचे समोर आले। यामुळे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे यांनी हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। महापालिकेचे कर संकलन विभागातील कर्मचारी नोटरीद्वारे कर आकारणी करताना आढळल्यास त्यांचे निलंबन होणार आहे। मजरेवाडी, नई जिंदगी, अक्कलकोट रोड परिसर, शेळगी या भागात नोटरीद्वारे एकच प्लॉट 3 ते 4 जणांना विकल्याच्या घटना घडल्या आहेत। नोटरीद्वारे खरेदी विक्रीचे व्यवहार करणारे आणि कर आकारणी करून देणारे एक रॅकेट आहे। या संदर्भातील तक्रारी रोज कर संकलन विभागाकडे दाखल होत आहेत। त्यामुळे नोटरीद्वारे होणारी आकारणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.